राज्यातील सहकार क्षेत्राचा अभिमान मानल्या जाणाऱ्या श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लीच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी 16 जून 2026 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT मेट्रो स्थानकावर करण्यात आले। या केंद्राच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवाशांना वारणा ब्रँडचे शुद्ध दूध, ताक, दही, श्रीखंड, लस्सी तसेच विविध दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध होणार आहेत। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की आशियातील सर्वात लांब भूमिगत मेट्रोमार्ग असलेल्या मुंबई मेट्रोच्या महत्त्वपूर्ण स्थानकावर वारणा समूहाचे अस्तित्व निर्माण होणे ही केवळ व्यावसायिक उपलब्धी नसून महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या यशाची नोंद आहे। हा स्टॉल केवळ उत्पादन विक्रीचे केंद्र नसून कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या परिश्रमांचे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले। CSMT मेट्रो स्थानक हे मुंबईतील अत्यंत वर्दळीचे केंद्र मानले जाते। अशा ठिकाणी वारणा समूहाचे विक्री केंद्र सुरू झाल्याने प्रवाशांना दर्जेदार व विश्वासार्ह दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध होण्याबरोबरच महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राची ओळखही अधिक ठळकपणे समोर येणार आहे। या उपक्रमामुळे राज्यातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासह शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीलाही हातभार लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मेट्रो 3 आपल्या मुंबईची जी नवीन लाईफलाईन आहे, एशियातली सगळ्यात लांब सिंगल अंडरग्राऊंड मेट्रो म्हणून जिच्याकडे पाहिलं जाईल अशी ही जी मेट्रो आहे, या मेट्रोच्या स्टेशनवर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती केली, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये जो आता एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनतो आहे, अशा वारणा समूहाचं या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी एक अस्तित्व निर्माण झालं। आणि हा केवळ एक वारणेचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या स्वाभिमानाचं एक प्रतीक म्हणून हा स्टॉल या ठिकाणी उभा राहिला आहे। जसं सावकारांनी या ठिकाणी सांगितलं की ही जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे, एक प्रकारे देशातला इंजिनिअरिंगचा एक मार्वल म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो। मुंबईसारख्या डिफिकल्ट ठिकाणी, कठीण ठिकाणी आणि ज्या ज्या भागात नाही जाते तो सगळा भाग प्रचंड ट्रॅफिकचा भाग आहे। इथे जमिनीखाली असं काम होऊ शकतं असं कोणी म्हटलं असतं तर कदाचित कोणी विश्वास ठेवला नसता। ते काम पूर्ण झालं, ही मेट्रो सुरू झाली आणि एक मेट्रो ही केवळ प्रवाशांना नेणारी वाहिनी नसते, तर त्यातनं एक पूर्ण अर्थव्यवस्था ही तयार होत असते, त्याला चालना मिळत असते। आज या प्रत्येक स्टेशनवर जाता येता प्रवासी आहेत, त्यांच्याकरता अनेक फूड स्टॉल असतील, रिटेल असेल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होतो आणि मार्केटही मिळतं। वारणाने तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात अतिशय मोठी भरारी घेतली आहे। या व्यतिरिक्तही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वारणेचं काम हे आपण बघितलेलं आहे आणि विशेषतः शेतकरी आणि महिला यांना ज्या प्रकारे वारणेने अधिकारिता दिलेली आहे, हे एक देशातलं अतिशय मोठं मॉडेल आहे। आणि म्हणूनच ज्यावेळेस विनय कोरेजींनी सांगितलं की असा असा स्टॉल आहे आणि याच्या उद्घाटनात तुम्ही आलंच पाहिजे, त्यावेळेस मी देखील हा निर्णय केला की केवळ एखाद्या स्टॉलचं उद्घाटन हे नाही आहे, एका नवीन अर्थव्यवस्थेचं, एका नवीन इकोसिस्टीमचं हे उद्घाटन असल्यामुळे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यामुळे मी वारणा परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आणि आता याचं जाळं, या स्टॉल्सचं हे अख्ख्या मुंबईमध्ये
ज्या ज्या ठिकाणी आपली मेट्रो आहे त्या सगळ्या भागांमध्ये उभं राहावं अशा प्रकारची शुभेच्छा ही आपल्याला मी देतो. आणि आपण या चांगल्या कार्यक्रमाकरता आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshhospital.com.